नम नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बँक निफ्टी आणि निफ्टीचं प्रिडिक्शन आणि ॲनालिसिस करणार आहोत उद्यासाठी. तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. लाईक आणि सबस्क्राईब करा. पहिला व्हिडिओ आपला. तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे. तर चला सुरू करूया. तर बघा मित्रांनो, आज फेड मायन्यूट्स आहेत आणि आपलं बजेट पण येणार आहे येत्या फेब्रुवारी 1 तारखेला. ते शनिवारी बजेट आहे. सो मार्केट ओपन राहणार आहे 9 ते फुल सेशन 9 ते 3 पर्यंत. पूर्ण जसं रेग्युलर मार्केट चालू असतं तसं डिक्लेअर केलं आहे NSEने VSEने. तर थोडं पोझिशन सायझिंग थोडी कमी करा. विक्स आहे, प्रीमियम्स पण हाय असतील. आपण डिटेल्स व्हिडिओ आता हळूहळू सगळ्या टॉपिक्सवर बनवू. सो विक्स आपलं इंडेक्स आहे ज्याने मेजर केलं जातं मार्केटमध्ये काय आहे. तर विक्स जितकं जास्त तेवढं फिअर असतं मार्केटमध्ये. म्हणजे लोक घाबरलेली आहेत काय होईल काय नाही. हो, डे बाय डे विक्स वाढत आहे. सब प्रीमियम्स पण हाय आहेत. तर जे थोडी काळजी घ्या. कॉन्फिडन्स नाही लोकांना आधी इन्व्हेस्टरमध्ये. कारण का मार्केट फॉल होतं डे बाय डे. आता लास्ट 2 दिवस रिकवर झालेला आहे बऱ्यापैकी. तर बघूया उद्यासाठी काय करतो. तर आज मार्केट अराउंड आज मार्केट ओपन झालं अजून 23-26 या रेंजवर. तर कॅपअप झाला बऱ्यापैकी 70-80 पॉईंट्स. ठिकाणी थोडंसं खाली आला अराउंड 22,980च्या आसपास. 22,980च्या आसपास उघडला 23,26च्या आसपास. आणि आजचा हाय लावल्या मार्केटने 23,76. सो सध्या ही प्री बजेट रॅली चालू आहे मे बी. आणि आता फेड मायन्यूट्स आहेत. तर आज फेड मायन्यूट्स ट्रम्प प्रेसिडेंट झाल्यानंतरची पहिली मायन्यूट आहे ही फेडची. तर मे बी ह्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो मार्केटवर खूप चांगल्या प्रकारे. ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्सवर जे जगात जेवढे पण मार्केट्स आहेत त्याच्यावर सर्वांच्या आज रात्री नजर असेल फेड मायन्यूटचा. तर मे बी तुम्हाला गॅपअप किंवा गॅपडाऊनच होईल. फ्लॅट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर मोठा गॅपअप आणि गॅपडाऊन झाला तर चेस करायचा प्रयत्न करू नका, क्योंकि प्रीमियम खूप हाय आहेत पहिलेच. आणि ट्रम्प आल्यानंतरची पहिली मायन्यूट आहे. तर ॲग्रेसिव्ह मुवमेंट येऊ शकते कुठच्याही बाजूला. सर फ्लॅट ओपनिंग होणार नाही जास्त चान्सेस आहे. अनलेस आणि ते एकदम नॉर्मल फेड मायन्यूट्स आली तर. काहीच त्यांनी अनाऊन्समेंट केली नाही. फेड मायन्यूट्स नंतर एक प्रेस कॉन्फरन्स होते, त्यामध्ये त्यांनी अनाऊन्समेंट काहीच खास केली नाही. तर मार्केट साईडवेज तो नेगेटिव्ह राहील. पण जास्त नाही राहणार. पण जर एकदम चांगली वेळ तर बँकसाठी वगैरे चांगली न्यूज असेल किंवा वाईट न्यूज निघाली तर मोठा गॅपअप किंवा गॅपडाऊनच होतो अशा त्या केसेसमध्ये. सो उद्यासाठी लक्षात ठेवा. त्यात आपला बजेट येणार आहे 1 तारखेला. बजेटच्या आधी लोक आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करतात. त्यात मंथली एक्सपायरी आहे निफ्टीची उद्या. तर जो OI आहे त्याच्या हिसाबाने 23,250च्या वर्ग मार्केट टिकला तर एक पण कॉल साईड लॉंग ट्रेड घेऊ शकते. 23,450 500चे टार्गेट ठेवून. जर उद्या 23,500 550च्या वर मार्केट आता 1 तास टिकला तर मोठी शॉर्ट करून दिसू शकते निफ्टीमध्ये. ही त्याला 23,700 750च्या रेंजमध्ये नेऊ शकते. तर ही लेवल मार्क करा 23,250ची 230-240ची वरती.
आणि खाली बघा, आज जो सकाळी उठलो नाही खाली आला. ही जी रेंज येते 22,980, ह्याच्या खाली मार्केट ओव्हर नाही जात तोवर तुम्ही बुलिश बायसच ठेवा. कारण का माझ्या मते मार्केट इकडनं बुलिश होण्याचे चान्सेस जास्त आहेत. एक हाय बॉटम सध्यापुरती तयार झालेला आहे. एक अपमूव येईल किंवा बाउन्स येईल, मग परत सेलिंग येऊ शकते. तो थोडं काळजी घ्या. 22,980च्या खाली जो मार्केट टिकायला लागला तर तो फर्स्ट टार्गेट 700 हा त्याचा बेस बनलेलाच आहे. येत आहे 22,800 इथपर्यंत टार्गेट आहे. त्याच्या मोठ्या खाली जर सस्टेन व्हायला लागेल तर मोठी सेलिंग येईल. पण सध्यासाठी बेस तयार झालेला आहे. इकडनं एक बाउन्स येत राहील. सो शॉर्टमध्ये जरी आला 22,980 नंतर तर 100-200 पॉईंटचा हे आहे रेंज. त्या खाली जर तुटत असेल तर आपण शॉर्ट करून आता शॉर्टमध्ये बसून अर्थ नाही. वरती बोललो तसं 23,500 23,200 250च्या वर निघाला उद्या तर 350 450 फर्स्ट टार्गेट. 450वरनं जर रिजेक्शन मिळत असेल बस इकडनं रिजेक्शन मिळत असेल तर आपण एक प्ले करू रिजेक्शन टुवर्ड 23,300. वरून रिजेक्शन 23,500 450च्या इकडनं रिव्हर्स होत असेल तर 23,300पर्यंत. तर त्याप्रमाणे प्लॅन करा तुमचा ट्रेड. तर टेलिटी पण हाय असेल. मंथली एक्सपायरी निफ्टीची, बँक निफ्टीची. तर बँक निफ्टीची मी 1 लेवल सांगतो. तर माझा बुलिश बायस आहे निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये पण. तर बँक निफ्टीचे लेवल सांगतो. बँक निफ्टी 2 दिवस इतका चांगला मूव देत नाही आहे. एक रेंजमध्ये फसला आहे 200-300 पॉईंटचा. मे बी तिथं बँक निफ्टीचा दिवस असू शकेल. रेंज ब्रेकआउट देईल वरती खाली बघू ते. हे बघा बँक निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट आहे. बँक निफ्टी हा याच पट्ट्यामध्ये किती दिवस, आता 2 दिवस तरी अराउंड 2 ते 3 दिवस चालला. तर 49,200 वरती 48,880 खाली. सर वरची जी लेवल आहे 49,160 180. अगर बँक निफ्टी काही तर नसतो उद्या 49,180च्या वर टिकला ते चांगला मिळेल. 49,420 450पर्यंत मिळू शकतो आपल्याला. आणि जर त्या रेंजमध्ये बँक निफ्टी एकताच टिकला आहे अराउंड 49,600 49,450च्या आसपास एखाद तास टिकला उद्या तर मोठी शॉर्ट कवरिंग येईल बँक निफ्टीमध्ये, जी बँक निफ्टीला अराउंड 50,000पर्यंत ट्रॅक करू शकते उद्या. खालीमध्ये बँक निफ्टीने कदाचित माझ्या तरी मते बेस बनवलेला आहे. तर जर बँक निफ्टी ही जी रेंज आहे आपली 48,880च्या खाली सस्टेन व्हायला लागला तर मॅक्स 300-400 पॉईंट म्हणजे 48,400पर्यंतचे टार्गेट दिसत आहे. बाकीकडनं बाउन्स येण्याचे चान्सेस आहेत कारण का याने चांगला इसे ॲक्युम्युलेशन कन्सॉलिडेशन केलेलं आहे. सो जोपर्यंत 48,400च्या खाली 1 डे किंवा 1 आवर, मी तर बोलतो 1 डे एक मोठी कॅन्डल क्लोज नाही होत तोवर शॉर्ट ट्रेड अवॉइड्स करा बँक निफ्टीमध्ये. ट्रॅप
बँक निफ्टीमध्ये पण बुलिश आहे. जास्त बुलिश बँक निफ्टीमध्ये आहे उद्यासाठी मी. आणि बेरिश ट्रेड 48,880च्या खाली. पहिलं टार्गेट 48,400 आणि त्याखाली 48,480 खाली एखाद तास जर टिकला उद्या तर मग खाली आपण 48,000साठी अप्रोच करू. सो उद्या थोडं काळजी घ्या, ट्रेड सेफली करा, क्वांटिटी लो ठेवा. बजेट पण येत आहे तर वॉलेटिलिटी असणार हे 3-4 दिवस. उद्या पेडमुळे परत नंतरचे 2 दिवस आपल्या बजेटमुळे. तर उद्या भेटू परत नवीन निफ्टी आणि बँक निफ्टीचे लेवल्ससाठी. तोपर्यंत काळजी घ्या, SL लावा, क्वांटिटी कमी ठेवा, ट्रेड सेफली. बाय, टेक केअर.